पुण्याहून अक्कलकोटकडे निघालेल्या भाविकांच्या कारला ट्रकची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात 2 महिलांसह 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय। पुण्याहून अक्कलकोट येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला कोंडी परिसरामध्ये ट्रकची पाठीमागून जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये 2 महिलांसह 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही हृदयद्रावक घटना सोमवारी सकाळी 6च्या सुमारास घडली। या अपघातामध्ये सिंधू रवी खंडागळे वय 42 आणि त्यांच्या बहीण नंदा भाऊराव हाताळकर वय 45 दोघी राहणार पिंपरी चिंचवड पुणे यांचा जागीच मृत्यू झाला। तर 1.5 वर्षाचा रुद्राक्ष मोरे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। रुद्राक्षचे वडील उमेश प्रकाश मोरे वय 33 आणि आई साक्षी मोरे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सर्वजण पुण्यातून तुळजापूर आणि अक्कलकोट दर्शनासाठी कारनं निघाले होते। कोंढी येथील एका हॉटेलसमोर अचानक समोरील ट्रकला कारची जोरदार धडक बसली। हा अपघात इतका भीषण होता की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला। घटनेची माहिती मिळताच टोल नाक्यावरील रुग्णवाहिका आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयामध्ये दाखल केलं। जखमी उमेश मोरे यांच्यावर शासकीय रुग्णालयात तर साक्षी मोरे यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या दुर्घटनेची माहिती पुण्यातील नातेवाईकांना समजताच त्यांनी सोलापूरकडे धाव घेतली। या घटनेमुळे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बसवराज स्वामी पुढील तपास करत आहेत।